हो केंकरे येत आहे ना? हां हां सापडली हा सर. हां बघू. हे पहा, याच्यामध्ये मागच्या वर्षीचे सगळे डिटेल्स सापडतील आपल्याला. शिवाय शाळेचा एकूण जमा खर्च म्हणजे एकूण पट आणि त्यानिमित्त जमा झालेली एकंदर फी. शिवाय मागच्या वर्षीची काही स्पेशल ओरिजिनल सर्टिफिकेट सुद्धा आहेत त्याच्यात. ठीक आहे ते जरा बारकाईनं पहा, कारण आता कॉलेजचं सगळं प्लॅनिंग करायचं म्हटल्यावर बऱ्याच गोष्टी ॲड कराव्या लागणार. काय तेव्हा क्लार्कला एक रिपोर्ट तयार करायला सांगा. अरे काय मंडळी अशी ताटकळत तिथं काय उभी राहिलात? आत या ना. काय मोर्चा बिरच्या घेऊन निघाला की काय कुठे? सर आपलं हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन सर. राजेश शिर्के फाउंडेशन तर्फे तुमचा सन्मान होणार आहे हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला सर. सर आम्ही सगळा स्टाफ सुद्धा येणार तुमच्या बरोबर सत्कार समारंभाला. अहो तुमचा सन्मान म्हणजे एक प्रकारे आमच्या सगळ्यांचाच सन्मान आहे, नाही का हो सर? हो सर, उद्या प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर अनाउन्समेंट करूया. नको आत्ताच तसं काही करायची गरज नाही. सर आज तुम्हाला आनंद नाही झाला हे सगळं ऐकून? नाही, मी विचार करतोय की हा पुरस्कार घेण्या इतका मी मोठा आहे का? खरं तर माझ्या शाळेतली चिमुरडी मुलंच माझा पुरस्कार आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतो, प्रगती करतो, मोठा होतो, या देशाचं भवितव्य घडवतो, तो पुरस्कार माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. जाऊ दे, आपण आपलं काम करायचं, पुरस्कार देणारे पुरस्कार देण्याचं काम करतील. पण तुम्ही सगळेजण आलात ना माझं अभिनंदन करायला, मला फार आनंद झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे शाळेवर कुठलाही आनंदाचा किंवा दुःखाचा प्रसंग आला तरी तुम्ही असेच माझ्या पाठीशी उभे राहा. चला चला, नाहीतर पोरं वर्गात गडबड करतील. चला आपापल्या वर्गात जा. ठीक आहे सर. केंकरे तुम्ही पण निघा. हा बरं झालं बेटा, वेळेवर आलीस. हे घरी जाताना हे पुस्तक त्या हिला देऊन जा, आपल्या प्रियदर्शनी राजेश शिर्के ना. दादू माझ्या चांगलं लक्षात आहे, म्हणूनच तर आली आहे. हो, आणि तिथे गेल्यावर तुमच्या दोघींच्या गप्पा रंगतील, त्यामुळे उशीर होईल. असं करू नकोस, वेळेवर घरी ये. हो दादू, आत्ता जाते आणि आत्ता येते. त्यांनी मला कबूल केलंय ना, त्या घरी येणार आहेत, मग तेव्हा गप्पा मारेन. येते. तू इथे? तू ऍड्रेस इतका परफेक्ट दिला होतास की चुकूनही चुकलो नसतो, राईट? स्मार्ट दिसतोस. थँक्स. एक्सक्यूज मी स्मार्ट आहेस असं नाही म्हणाले. तेही म्हणशील. काय? नाही, काही का असे ना, स्मार्ट आहेस असं म्हणायला सुरुवात तर केलीस. व्हॉट डू यू मीन? जागे मी काल म्हणाले होते ना येणार आहे म्हणून, तू हा मुलगा. हा काकू, अगं हा आपल्याकडे राहणार आहे पेइंग गेस्ट म्हणून. नको ठेव. अगं काकू तसं नाहीये, पण अगं हा माणूस कोण, कुठला, काय करतो त्याला विचारायला नको का? थांब मी विचारते. विचार. ए मिस्टर, माणसाची खात्री पटल्याशिवाय आम्ही त्याला पाणी सुद्धा विचारत नाही. चहा तर दूरची गोष्ट. बोलो, क्या काम करते हो? हिंदी समजत नाही वाटतं. हॅलो. शोधतोय. काय काम शोधतोय. तशी कामं बरीच आहेत. संकटात असणाऱ्यांना मदत करणं, गरिबांना आधार देणं, रस्त्यावरचा कचरा साफ करण्यापासून माणसांची मनं स्वच्छ करण्यापर्यंत काहीही करतो मी. ठीक आहे. तू इथे एकटाच राहणार आहेस की
सोबत कोणी आहे? शोधतोय. काय? सोबत शोधतोय. नेमके आत्ता एकटाच आहेस ना, मग स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. रात्री घराबाहेर जास्त थांबायचं नाही. सकाळी लवकर उठायचं. रात्री किती वाजता झोपतोस? कुणास ठाऊक आता झोप लागेल की नाही. म्हणजे म्हणजे जागा नवीन आहे ना म्हणून म्हटलं. नाही, आपलं समजून वागलास ना सगळं नीट होईल. तुझ्या बरोबर आमचा मोरोबा असेल. मोरोबा म्हणजे नाही, तो आता बाहेर गेला, तो येईल आता एवढ्यात. आता नवीन हा कोण आला? काकू, इस आदमी के अंदर झांकूं और इसको और नजदीक से देखूं तो दाल में कुछ काला नजर आ रहा है. हु है ही हम है. मोऱ्या, आता सोन्यासारख्या पोरात तुला काळं काय दिसलं रे? तू इथंच राहणार आहे. अरे देवा, अप्स, काल सर्प इथेच राहणार, माझ्या बाजूला झोपणार. ए बाबा, तू घोरतोस? नाही नाही, घोरणार असेल तर ते सगळं बंद करायचं. हा, आणि इथे नियमाप्रमाणे राहायचं. उठ म्हटलं की उठायचं, झोप म्हटलं की झोपायचं. मोऱ्या, आल्या आल्या त्याची परेड घ्यायला सुरुवात केलीस. भाजी आणली. आणली ना, आणली आणली. आणली. आत कोण ठेवणार? आण. ये. इन्सलट. साक्षी. मोऱ्या, येस येस, कमिंग कमिंग. म्हणजे आलो. अलबेला. हा मोरोबा म्हणजे ना नुसता कॉमेडी आहे. आलेच. सर, आनंदाची गोष्ट अशी आहे की राजेश शिर्के ग्रुपचा व्हेंचर असल्यामुळे टेस्टिटन फ्रान्सने आपल्या भारतातील रेस्ट्रो बारसाठी इमेजची निवड केली आहे. फॅबुलस. नाही, इतकंच नाही तर 8,500 स्क्वेअर फीटमध्ये असलेला हा रेस्ट्रो बार त्यांचा जगातला सर्वात मोठा रेस्ट्रो बार असेल. व्हेरी गुड. आम्ही नताशाला सांगून टेस्टिटनच्या मिस्टर रॉबर्टशी बोलायला सांगतो. जनी, जी बाईसाहेब. बेल वाजली होती का ग? नाही बाईसाहेब, कोणी येणार होतं का? देवयानी देशमुख. त्या आल्या ना की त्यांना आमच्या रूम मध्ये पाठवा. जी बाईसाहेब. ते आला. प्रियदर्शनी राजेश शिर्क्यांना भेटायला आली. तुम्हीच देवयानताई का? हो. अहो बाईसाहेब, केव्हा झालं तुमचीच वाट बघतायत. मला सांगितलं होतं तुम्ही येणार आहात म्हणून. या बघा, त्या वरच्या अंगाला त्यांची खोली आहे बघा. थँक्यू.
आज आम्ही खुश आहोत म्हणी. आज आम्ही खुश आहोत. आमचं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. उद्या सन्मान समारंभ. फक्त आजची रात्र. उद्या आमचं स्वप्न पूर्ण झालेलं दिसेल तुम्हाला. एकदा का त्या डी.व्ही. देशमुखचा सत्कार केला की मीडियाच्या समोर आम्ही जाहीर करणार, या विद्या मंदिराच्या जागी आम्ही या शहरातला सगळ्यात मोठा मॉल उभारतोय. इमेज. राजे, डी.व्ही. देशमुखांचं पुढे काय? नाही म्हणजे ते गप्प बसणार नाहीत? म्हणजे त्यांच्यासाठी आपल्या मॉलच्या प्रवेशद्वाराजवळील जागा आम्ही नक्की केली आहे. कशासाठी? एकदा का आपल्या शाळेच्या जागी मॉल उभा राहतोय हे ऐकल्यानंतर तो डी.व्ही. देशमुख अटॅकनी मरणार आणि मग त्याचा पुतळा उभा करायला इतकी चांगली जागा दुसरीकडे कुठे सापडणार? राजे, देवयानी, कधी आलीस तू? मी तुझीच वाट बघत होते. सरांच्या पुस्तकाचं हस्तलिखित आणलंयस? देवयानी, आणलेत ना. दादूंचा पुतळा उभा केल्यावर त्यांच्या चौथऱ्यावर कुठली कविता लिहायची ह्याचं सिलेक्शन करायचं असेल ना तुम्हाला. काय बोलतीयस तू हे देवयानी? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला तुम्ही खूप वेगळ्या वाटायचा, पण शेवटी तुम्ही राजे शिर्केच निघालात. या सगळ्यामध्ये तुम्हीही सामील आहात आणि म्हणूनच तुम्ही आला होतात निमंत्रण पत्रिका घेऊन. तुझा काहीतरी गैरसमज होतोय देवयानी. प्लीज प्लीज काही बोलू नका. माझं जरा ऐकून घेशील? गुरु शिष्याचं नातं खूप छान निभावलं तुम्ही. तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय एक देवयानी. मिनिट. वा, तुला आता सगळं कळलं आहेस. दामोदर विनायक देशमुख. झुंजलो इथे असा की वेदनेला अंत नाही, अनहारताना हसलो तरीही मी कोणी संत नाही. वाह, क्या बात आहे. हा? म्हणी पाहिलं किती सुंदर कविता लिहितात डी.व्ही. देशमुख. तर एकच प्रॉब्लेम आहे त्यांचा, नको इतका विचार करता. दादूंच्या कवितांबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. अधिकार? तर तू आम्हाला अधिकार सांगणार? हा? जमीन आमची, बिल्डिंग आमची, बिल्डिंग मध्ये असलेली शाळा आमची, मग त्या शाळेच्या जागी मॉल बांधण्याचा अधिकार ही अधिकार आमचाच. काय म्हणे, आम्ही काय चुकीचं बोलतोय? नाही राजे. जाऊन सांग तुझ्या तातूला, म्हणा विक्रमादित्य राजे शिर्केंनी सांगितलं ती शाळेची जमीन लवकरात लवकर खाली करा. तसं केलं तर ठीक, नाहीतर मी ओळखतो ते ना.
पण माझा बुलडोझर त्यांना ओळखणार नाही. एकदा का त्या डी.व्ही. देशमुखचा सत्कार केला की मीडियाच्या समोर आम्ही जाहीर करणार, विद्या मंदिराच्या जागी आम्ही या शहरातला सगळ्यात मोठा मॉल उभारतोय. जमीन आमची, बिल्डिंग आमची, बिल्डिंग मध्ये असलेली शाळा आमची, मग त्या शाळेच्या जागी मॉल बांधण्याचा अधिकार आमचाच. देवयानी, आज तू दुखावली गेलीस म्हणून मला खरंच खूप वाईट वाटलं. पण हा माझा हेतू नव्हता. माझ्या अंतर्मनाला जे पटलं तेच मी केलं. म्हणून तर माझा दबलेला आवाज आज तुझ्या निमित्तानं सरांपर्यंत पोचणार आहे. इथून पुढे काय होईल मला खरंच माहित नाही, पण माझं कर्तव्य मी पार पाडलं आणि या गोष्टीचं मला समाधान मिळणार आहे.